अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू। नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला। याआधी प्रतिभा चाकणकरांचीही चौकशी। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तपासात पूर्णपणे सहकार्य करणार रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी। एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा। भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश माहिती काढून घेऊन खरातला मारून टाकतील, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा। मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडेंची माहिती। विकास लवांडेंना शाईने अंघोळ घातली, संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा, राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडे यांचा सवाल। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूक मोर्चा काढणार। मोर्चात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन। नरधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी। तामिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय थलपती याचे 3 धडाकेबाज निर्णय। दरमहा 200 युनिट्स मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार। थलपती विजय याच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी। भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्याने सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खेळल्या। काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण।